नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण गुलाबजाम। हे आहे चितळे ब्रँडचं प्रीमिक्स। वेलची, साखर, तेल, पाणी, अगदी कमी साहित्यात आपण बनवणार आहे गुलाबजाम। गॅसवरती कढई ठेवूया। या वाटीच्या मापाने 2 वाटी साखर घेणार आहे। त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी पाणी आपण त्यामध्ये घातलं आहे। पाणी आणि साखर हे एकत्र करून घेऊ, म्हणजे कसं साखर ही कढईला लागणार नाही खाली। एक 2 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवू। आता बघूया आपण साखर पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे की नाही। साखर ही पाण्यात पूर्णपणे विरघळली आहे। त्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी दिली आहे। त्यामध्ये कुटून घेतलेली वेलची घालूया। वेलची ही मिक्सरमध्ये बारीक वाटायची नाही, फक्त कुटून घ्यायची आहे। परत झाकण ठेवून एक 5 मिनिटं उकळी देऊ। पाक हा आपला तयार झाला आहे। गॅस बंद करून घेऊ। छान असा हा आपला 10 ते 10 मिनिटात पाक तयार झाला आहे। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल घालूया। तेल हे मीडियम गॅसवरती गरम करू। आता गुलाबजामसाठी पीठ मळून घेऊया। पाणी हे थोडं थोडं घालूनच पीठ मळून घेऊ। एकदम जास्त पाणी घातलं की पीठ हे आपलं पातळ होऊन जाईल। पीठ हे जास्त घट्टही नाही, जास्त पातळही मळलं नाही, मीडियम पीठ मळलं आहे। याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। असे हे सर्व पिठाचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घेऊया। आपले हे सर्व गोळे रेडी आहे। आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊ। तेल हे जास्त गरम झालं नाही पाहिजे। त्यामध्ये आपण हे गोळे टाकूया। एक मंद आचेवरती हे आपण सर्व गोळे तळून घेऊ। पाक हा आपला कोमट झालेला आहे। त्यामध्ये आपण हे गुलाबजाम टाकूया। अशा प्रकारे आपण सर्व गोळे तळून घेऊया। या पद्धतीने आपण सर्व गोळे तळून घेतले आहे। आता ह्या पाकामध्ये आपण एक 3-4 तास मुरायला ठेवूया गुलाबजाम।
हे आपले तयार आहे गुलाबजाम. काय मैत्रिणींनो, रेसिपी आवडली की नाही? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि हो, कमेंट करूनही सांगा. धन्यवाद.